अशी मिठी मारली. आई म्हणे ज्ञाना रडू नको मुक्ती उठन. महाराज काय तुटला असेल तिचं काळी. मग तू का रडती आई. बाळा आम्ही निघालो कुठं देहांत प्रायचित्त. माऊलीनं शब्द ऐकला आणि पुन्हा बरडा फोडला. आई आम्हाला सोडून चालली. अरे ज्ञाना खरंच रडू नको मुक्ती उठली तर मला नाही जाता यायचं. मग आई तू का चालली तुमच्या समाधानासाठी. ज्ञाना तुला सांगते बघ ना तू नको रडू बाळा. अरे जग रडायला लागलं तर तुला अवघाचे संसार तुला जग सुखी करायचंय. तूच रडायला लागलं जगाला कोण पाहिजे. अरे 5 वर्षाची मुक्ती आहे आणि 7 वर्षाचा सोपान आहे. त्यांना अजून कळत नाही रे. हे ज्ञाना तुला मुक्ताईची आई व्हायचंय. आईच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि माऊलीनं आईला हात जोडले. आई तुला वाटतं मी सोपानाची मुक्ताईची आई व्हावं. मी तुला वचन देतो मी या 2 लेकराची नाही मी या जगाची आई होणार आहे. जग ज्ञानोबरांना आई म्हणते. महाराज हा शब्द टाकला आणि आई वडील निघाले. सकाळी मुक्ती जागी होती. ज्ञानदादाला म्हणते दादा ए दादा आई कुठं आई. आणि परत आई शब्द कानावर पडल्यावर माऊलीला रडायला आवराना. बोलले नाही माऊली तोवर मुक्ती पळत सुटली. तिला वाटलं आई धुणं धुवायला गेली असं इंद्रायणीला. धुणं धुणाऱ्या बायका पाहिल्या का पाठीला अशी मिठी मारायची हो. पण कोणी नाही जवळ घेतला आई मुक्तीला माझ्या. अरे लहानपणात आई बाप मरू नये लय प्रसंग येतात असे. कोणी जवळ घेत नव्हतं. रडली मुक्ती. संध्याकाळी घरी आली उपाशी झोपली. दुसरा दिवस उगवला आणि माऊलीनं असं वाटलं जाताना आई म्हणली तुला मुक्ताईची स्वप्नाची आई व्हायचंय. आणि आई कधी पोराला उपाशी ठेवील का. आणि मुक्ती कालपासून जीवली नाही तिला जीव घातलं पाहिजे. ज्ञानदादानं दुसऱ्या दिवशी जोडी उचलली खांद्याला लटकवली ना आळंदीत आले. पण माऊलीला पाहिलं का दार लागायची. दार लागल्यावर माऊलीला इतकं वाईट वाटायचं मी माझ्या मुक्ताईला काय खाऊ घालू काय म्हणन मला आई. एका माय माऊलीला दया आली चिमुडवर पीठ वाढलं माऊलीला. असा आनंद झाला. म्हणले आता मी पळत घरी जाणार एक भाकरी करणार आणि याची भाकरी मी माझ्या मुक्ताईला खाऊ घालणार. केवढा आनंद होता. महाराज आनंदाने माऊली पळत होते. एवढ्यात घोड्यावर चालणारा माणूस होता विसोबा खेचर. त्यानं पाहिलं आणि आवाज दिला संन्यासाच्या कार्ट्या. आळंदी पाठवायला गेलता. घोड्यावरून खाली उतरला विसोबा. माऊलींच्या काखेतली जुडी हिसकून घेतली. चिमुडभर पीठ होतं मातीत टाकला. आणि मातीत टाकलेलं पीठ माऊली भरती त्या विसोबानं चपलेनं तुडवलं. मिळालेलं पीठ पुन्हा मातीत गेलं. माऊली रडत घरी आले. आणि घरी आल्यावर मनात विचार आला 5 वर्षाच्या मुक्ताईला जर मी जीव घालू शकत नाही आईचा शब्द जर मला पाळता येत नाही मला जगायचंच नाही. झोपडीला ताटीच लावली आई. दरवाजा लावून घेतला नाही जगायचं. रडणारी मुक्ती जवळ आली आणि दरवाजाच्या फटीतून पाहिलं तर ज्ञानदादा रडत होते. 5 वर्षाच्या मुक्ताईने मोठ्या भावाला उपदेश केला दादा अरे तू योगी योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन
5 वर्षाच्या मुक्तीनं हात जोडले म्हणून बहीण लय महत्वाची. खरं सांगू आईनो, जर मुक्ताईनं सांगितलं नसतं दादा इथं योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, दादा विश्वरागे झाले म्हणी संती सुखी व्हावे पाणी. अरे जग आग झालं तर आपल्याला पाणी वाहता आलं पाहिजे रे दादा. हा उपदेश जर मुक्ताईनं केला नसता आणि ज्ञानदादानं जर ताटी उघडली नसती तर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्याला मिळाला नसता. हे मुक्ताईचे उपकार. बहीण लय जीव लावून सांभाळा महाराज. बहिणीनं आयुष्य मागितलं ज्ञानदादाचं, फार प्रसंग आहे त्याच्यावर. पण 11च्या दिशेनं गाड्याला चालले, मला एकही प्रमाण नाही सोडावता आलं, हे माझं दुर्भाग्य आहे. इतकी गोड साथ असल्यावर महाराज मला बोलाय काय. पण कीर्तनकारानं कधीच म्हणायचं नाही हा अभंग सोडावला. महाराज एका एका अक्षरातून असे माझा जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, एका अक्षरात मी देवाचं गुण गायले आणि देवाचं गुण गाताना वेळ श्रुतीने ते सगळं गेलं तर आपलं काय. 1000 मुखाचा शेष नारायण थकला, त्याला देवाचं गुण नाही गाता आलं, आपल्या मुखातून किती गाणार. मी 2 तासात काय वर्णन करणार. पण रेडा बोलावल्याचा मुद्दा फक्त स्पष्ट झाला, तेवढं बास झालं. महाराज का बोलावलं ऐका. ताटी उघडली ज्ञानदादानी, मुक्ताईने उपदेश केल्यावर दादा म्हणला, मुक्ते आईबापानं देहांत प्रायश्चित्त घेतलं तरी लोक आपल्याला चांगली वागणूक देत नाही, आपणच न्याय मागायला जायचं. मग निघाले निवृत्ती ज्ञानदेव सुपान मुक्ताई पैठणला आली. त्या ब्राह्मणानं विचारलं कुठून आलात. म्हणले आळंदी. संन्यासाची कार्टी. काय नाव आहे. निवृत्ती ज्ञानदेव सुपान मुक्ताबाई. नाव ऐकल्यावर एक जण म्हणला, नावात काय. आमच्या पाखालीला झुपलेला पाणी वाहणारा रेडाच आहे म्हणला, त्याचं नाव नेण्याचे. माऊली म्हणजे तोही माझा बघा सर्वा घटी पाहे, हा सर्वा घटी राम देहा देई. हे माऊलींचं अंतकरण, सगळ्यांचा जीव एकच आहे. ते म्हणले त्याच्यातला आत्मा माझा एकच आहे. त्यांनी रेड्याच्या पाठीवर हा सोड मारला, वळ माऊलींच्या पाठीवर उमटले. मग ती म्हणले का मारता. आमच्या माऊलीची पाठ काळी निळी झाली. मग त्याला कळालं, त्याला मारलं तर ईश्वर वळ उठतात. म्हणले ते हे एवढे बोलत आहे, ते बोलल का. माऊलीनं हात ठेवला आणि रेडाच बोलला, महिषी पुत्रा मुके. पुढचा अर्थ आहे का. जेव्हा ते घरी निघाले आळंदीला यायला, येता येता एकरू घेऊन आले पुण्यात आंब्याहून. पाटीला आपण एकरू गेला, 10व्याला गेलतो. तिथं पुण्यात आंबा गाव आहे, तिथं चांगदेव योगी होते. 1400 वर्षाचा प्रसंग असा आहे. चांगदेव समाधीत होते आणि हजारो माणसं मेलेली पुढे होती. याला लेकरांनी पाहिले हा प्रकार. त्या शिष्याला विचारला हा काय प्रकार आहे. ते म्हणले आमचे चांगदेव 6 महिन्यांनी जागा होतात आणि ते जागे झाले की प्रेत उठून बसतात. ती म्हणली दादा हे ज्ञान दादा बघा ना, ही माणसं किती रडतात. कोणाचा पोरगा गेला, कोणाची बायको, कोणाचं लहान पोरगा गेलं, रडतो होती ती. मुक्ती म्हणली दादा 6 महिन्यानं हा उठणार आणि मग माणसं उठणार तर किती रडणार. मी उठू का रे. किती वय होतं आई. 5 वर्षाची होती बरं का. चांगल्या कामाला माऊली कायला नकार देतील. होकारार्थी मान हल्ली. मुक्ताईने मेलेलं कुत्र उचललं आणि ते मेलेल्या माणसाहून फिरवलं म्हणतात. माणसं उठून बसली, कुत्रू फेकलं, कुत्रूच पळालं होतं. काय अधिकार आहे. महाराज 6 महिन्याने चांगदेव जागा झाला. पुढे पाहिलं तर एकही माणूस मेलेलं नव्हतं. तो शिष्याला म्हणला का रे कोरोना गेला. ही पोरं म्हणली कोरोना नाही गेला. आळंदीत कोण 4 पोरं आली त्यांनी हा चमत्कार केला. ते म्हणले का. 5 वर्षाची पोरगी होती म्हणे, तिने मेलेलं कुत्रं फिरवलं, सगळी माणसं जिवंत केली. असा बघा त्या चांगदेवाला वाटलं त्यांना भेटायला जायचं आळंदीला. मग काहीतरी पत्र द्यावं ना. लगेच कागद आणा म्हणे. कागद आणला गेला, टाक आणला गेला आणि बघा लिहिणार. यांनी विचारलं बाबा काय लिहायचं. आशीर्वाद लिहावा. आशीर्वाद लिहा. लहान्याला आशीर्वाद. पण म्हणले अधिकारानं माझ्यापेक्षा मोठी आणि तीर्थरूप लिहावं, तर वयानं लहान. याचा पेनच चाला ना. एक जण म्हणला का रे गुरुजीला रिकामा पेन दिला, शाई संपली. तर दुसरा मला शाई नाही संपली, त्याच्या डोक्यातली शाई संपली. रिकामाच कागद दिला होता चांगदेवानं आणि तो रिकामा कागद आला आणि मुक्ताईच्या हातात पडला. माऊली कधी यायला चालली पण दादाच्या हातात देता देता उचकून पाहिला तर कोरा होता. आणि मग मुक्ताईनं वाक्य टाकलं, म्हणजे दादा चांग्या 1400 वर्ष. वाक्य काय महाराज. आपण त्याला नाही बोलायचं बरं का. त्याने 14 वेळा काळ मागे लावला, आपल्याला एकदा नाही जायचा. अधिकारी पण मुक्ताईचा अधिकार. ती म्हणजे दादा चांग्या 1400 वर्ष जगला पण कोरा राहिला. ज्ञानदादानं सुद्धा उत्तर लय गोड दिलं. म्हणजे मुक्ते बरं झालं कोरं राहिलं. माणसाने कोरं राहावं पण खाडा घोड नाही करावी बुवा. त्या कोऱ्यातले मोठा अर्थ काम क्रोध असं. महाराज माऊलीनं तोच कागद घेतला आणि जे टाक चालू केला 65 ओव्या लिहिल्या बाबा. आणि ते पत्र चांगदेवा गेलं. ती चांगदेव 65 ओव्या वाचल्या. जगाचं ज्ञान झालं आणि माऊलीनं शरण आला. पण शरण येताना थोडा अहंकार राहिला. अहंकार गेला तर देव होतं, अहंकाराला तो वाया जातं. अहंकार आला म्हणजे वाघाव बसून आला, सापाचा चाबक घेऊन आला. सूर्याचा उदय झालता, आळंदीला आला होता. तुम्ही घेणं वडगाव रस्त्याने जा, विश्रांती वडे, तिथं चांगदेव आला. आळंदीत बातमी कळाली चांगदेव आले, चांगदेव आले. ही 4 लेकरं भिंतीवर बसली होती. मुक्ताईला कळालं चांगदेव आले. ती म्हणली दादा चांगे आला. चांगदेव नाही म्हणायची चांग्या. दादानी वाक्य ऐकलं म्हणलं मग बिघडलं काय. दादा तो वाघाव बसून आलाय. माऊली म्हणले कशाला काळजी करते, चालविली. इतकं गोड आहे महाराज. का बोलवलं याच्या मागे फार कारण.
पुढच्या प्रमाणात बघा, पहिल्या प्रमाणात नामदेवरायनं ज्ञानोबरायांना प्राधान्य दिलं, दुसऱ्या प्रमाणामध्ये नामदेव नैवेद्य हातीचा, तिसऱ्या प्रमाणात उदका माझी वह्या तुकाराम महाराजाचं वर्णन आहे. म्हणजे एकेका वर्णन करता करता 2-2 कीर्तन सहज होती. माझ्या बुद्धीला यातामध्ये सुचलं तसं बोललो. 11 वाजले, सगळ्याचे हात वर घ्या. सगळ्यांना कलियुगी उद्धार हरीच्या नामे. बघा इतकं गोड गायन तर फार सुंदर आहे. कळू द्या उद्या ह्या महाराष्ट्राला. आमचं वरसगाव कोकणामध्ये, रायगड नाही, प्रति पंढरपूर असं भासलं पाहिजे. युट्यूबला आहे, मस्त व्हिडिओ होणार आहे. सगळ्यांना एका तालात आमच्या गायक लोकांच्या मागे एकदा गोड भजन करा. विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार जगद्गुरु संत तुकाराम महाराज के रे भाई सब संतन के विठोबार कुमारी 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 बरोबर 11 वाजून 5 मिनिटं झाले. अगदी श्वाट आणि स्वीट इतके गोड गायनाचार्य. त्यांना आपण भैरवीला संधी देणार आहे. निळोबराय सांगतात, त्यांच्या संगतीत रेडा आला तर उद्धार झाला. संत आहे. त्यांच्या संगतीत भिंत आली तर भिंतीचा उद्धार. भिंतीचं दर्शन घेताना आनंदीत आल्यावर त्यांच्या संगतीत आला, दगडाचा देव जेवला आणि त्यांच्या हात लागला, निर्जीव गाथा पाण्यावर तरंगला. निर्जीवाचा उद्धार होतो. आपण सजीव आहोत, आपला उद्धार होणार नाही. याच्यात नवल काय? अभंगाच्या शेवटच्या चरणात संगे जी तारणे
माय बाबा 11:15 वाजलेले यथामध्ये येत अवकाशापणा भंगार बोलण्याचा प्रयत्न केला. 10-15 मिनिटं जास्तीचे झाले, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेल. वेळेचं भान मला आहे म्हणून बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द गेला असला माझा मला परत करा. म्हणजे चांगलं माझ्या मुखातून बाहेर पडले ते ज्ञानोबा तुकोबाचा प्रसाद आहे असं समजून ग्रहण करा. जगद्गुरु तुकोबाराय असतील, माऊली असतील, पांडुरंग परमात्मा आपलं सगळ्यांचं कल्याण करू अशी प्रार्थना करतो. पुन्हा एक वाक्य वापरेल. खऱ्या अर्थानं ज्यांचं आजच्या कार्यक्रमाला ज्ञानदानाचं सौजन्य ते आपल्या गावचे एक सामाजिक कार्यकर्ते, मला वाटतं माजी सरपंच रमेश दादा चंद्रकांत साणप, त्या दादांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. गेल्या काही महिन्यापूर्वी आम्ही रोहाच्या भावाला पिंगळ साहेब हाय वा महाराजांची भेट झाली होती. योगायोगानं त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून याही कार्यक्रमाचं नियोजन लागलं. मंडळी मी दिसायला साधा आहे, पण माझं प्रारब्ध परमेश्वराने इतकं गोड लिहिले. हा आवाज बसतो याचं एकमेव कारण माझ्याकडे दशक्रिया रोज असतात. आता उद्या सुद्धा आमच्या चाकणला दशक्रिया आहे बघा. प्रवास करायला 4 तास नक्की जाते आणि 4 तासानंतर मी झोप किती घेणार आणि सकाळी 10 म्हणजे सिस्टीम नसते दादा. तिथं 2 भोंगी लावतात लोक, बॅटरी राहते, स्मशानातलं असतं ते. आणि रोज बोलायचं ना, एकही दिवस आमोशा आणि एकादशी खाली नाही. 30 दिवसाला 30 दावे करणारा महाराज मी. म्हणून आवाजाकडे जर लक्ष देऊ नका. चुकून माझा आवाज कमी जास्त झाला असं, पण इतकी साथ गोड होती म्हणून सगळा अभंग सोडवायला वेळ जरी नाही मिळाला त्यांनी केलेली साथ त्याच्यासाठी या सगळ्या गायक लोकांसाठी जोरात टाळी वाजवा. शेवटी सुद्धा किती सुंदर चाल म्हणला पोरगा. महाराज काय बघा, लोक म्हणतात माणूस दिसायला चांगला असावं का असायला, पटपट बोला, दिसायला का असायला असायला बघा. पण इकडं आल्यानंतर मला असं वाटतं इकडची माणसं दिसायलाही चांगली ना असायलाही चांगली. मी बरोबर काट्यावर चालणारा माणूस बरं महाराज, 11च्या पुढे कधी जात नाही. पाटील मला म्हणत असेल आज का लांबले, माणसांचे चेहरे पाहिले ना असं वाटतं यांना सोडूच नाही. इतके सुंदर ऐकतात, थोडी सुंदर साथ. नाही तर असायला बघा, दिसायला कसं असू द्या, असायला आमच्याकडे काय झालं, 4 बायका नळावर पाणी भरत होत्या आणि पाणी भरता भरता 4 जणी होत्या. एकीचा नवरा होता सावळा बरं काही, आणि त्या 3 जणी त्या बायला लागल्या चिडवायला. ती म्हणले सैंद्री, इथं नाही ना सैंद्री, आमच्या तिकडची ना. त्या 3 जणी म्हणायच्या सैंद्रे तुझा नवरा का नाही आम्हाला नुसता गुंगडीवाणी दिसतो. मग तुम्हाला कळालं काळा. सैंद्री बाई हुशार होती. ती म्हणली वासाबाई ऐक, माझा गुंगडीवाणी असू दे, देवच काळा आहे म्हणली. काळ्यात काय दिस असण्या काय दिसण्या. ती म्हणली असू दे ना माझा काळा, पण तुम्हाला सांगू का. ती म्हणली सांग सांग. आता ती सांग म्हणल्यावर ते लागलं तिघीचं कान तिच्याकडे, तुमचं माझ्याकडे लागले ना. हा तिघी लागल्या, आता काय सांगते ती सैंद्रीची हुशार म्हणली वासाबाई अगं माझा गुंगडीवाणी दिसतो मला मान्य आहे, तुमचा मज बोरा ताळेसारखा गोरा गोमटाय. अगं बायानो माझा गुंगडीवाणी दिसतो पण संध्याकाळी दिवस मावळाच्या अगोदर घरला येतो. तुमचा बोरा ताळेसारखा गोरा गोमटा दिसतो, संध्याकाळी सापडावा लागतो. चांगला कोणाचा हा दिसण्यापेक्षा असणं गुण लय महत्वाचं. स्त्रीचं जीवन शब्द चारित्र्यानं, साधूचं जीवन शब्द सहन करण्यानं, सरोवर शब्द त्यातल्या कमळानं, कमळ शब्द त्यावर भ्रमण करणाऱ्या भुंग्यानं, गोठ्यातली गाय म्हैस शब्द तिच्या शिंगानं, आणि तुमचं आमचं मानवी जीवन शब्द आपापल्या गुणानं. तुम्ही दिसायला कसे असा, गुणाने चांगले असा. गुणवान कलाकार आहे म्हणून मी बोलतोय. एवढी सुंदर साथ संगत महाराजाच्या कीर्तनाचं सौजन्य